मोहक घर कुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही. मला या श्रीच्या दिनचर्येचे डिटेल्स हवेत, राईट फ्रॉम द मॉर्निंग, आणि तेही फोटो सकट. आणि ते मला कोण देऊ शकेल? डिटेक्टिव्ह. ओके. आणि मग ह्या सगळ्याचा उपयोग तुम्ही कसा करणार? पेपरात छापून. येस. फुलदाणीत फुलं ठेवा, टिपाईवरच्या पात्रात पाकळ्या टाका. सगळं कसं टापटीक सगळं लागतं. वस्तू जागच्या जागी, घर स्वच्छ, पण स्वतःच कोणाचं बुड इथं थाऱ्यावर नाही. घरच तेवढं टापटीप पाहिजे. मावशी चहा. अहो जेवणाची वेळ आहे ना, चहा? मला माहितीये तुम्हाला यावेळेस चहा लागतो. पण तुम्ही कशाला आणला? मला आवाज द्यायचा ना, मी आले असते. मावशी आत ना माझ्या. मग भाजीने चहा दिला तर बिघडलं कुठे? घ्या. नका एवढं जीव लावताय. अहो घरगाड्याची अवकात आमची. पायातली पायतन कोणी डोसक्यावर घेतो वय? मावशी असं बोललात तर. राहिलं. मावशी कुठे निघालात? चहा पिऊ म्हणते ना. आले. अरे वा, चहा. वा वा वा, गरज होती. सचिन, तो कप मी मावशीसाठी आणला होता. पण मी पेलो. तू नलू मावशीसाठी दुसरा बनव. बॅड मॅनर्स. अरे हे बरं आहे. आम्ही जेवण बनवलं की जेवायला येणार ना तुम्ही. तसं तू बनवलेला चहा मी पेलो. सो सिंपल. तू लगेच कोणी काय केलं याचा हिशोब करणार का? तसं नाही, पण आता मला काय माहिती ना की तू हा चहा नलू मावशीसाठी वगैरे बनवला होतास. आणि बहिणीचा चहा उष्टा भावानी पेलेला चालतो. बर पाहिजे तर परत काढून देऊ का? काढून देऊ परत? जाऊ द्या स्वप्नीत आता राहू दे. मावशी मी दुसरा कप घेऊन येते. आलेच मी. ये हा पण घेऊन जा. हा घेऊन जा. घेऊन जा. काय मग सचिनराव, आज रात्रीच्या जेवणाचं वेत काय? म्हणजे आज संध्याकाळी परत किचन मध्ये चटका. काय हा असं पळपुटेपणा काय करून राहिले? अहो पळपुटेपणा कुठे? मला एक काम आठवलं काय, म्हणून मी चाललो. एक जबाबदारी टाकली काय करायची तर लगेच काम आठवायला लागली. वय लगेच झटकायला लागले. अहो मी झटकत नाहीये, पण खरंच काम आठवलं. मला जायचं आहे का अर्जंट मेसेज आलाय. विचार करा, आपण आपलं ओझ जेव्हा बापाच्या डोसक्यावर टाकतो ना तेव्हा त्या बापाला काय वाटत असं. मी काय ओझं टाकलं? काय ओझ टाकलं?
अहो बापाकडे 5 लाख रुपये असे मागता की जसे चिचुके मागू राहिले. हे? आपण आपल्या पोटच्या लेकराच्या गरजा पुऱ्या करू शकत नाही. त्या बापाच्या काळजाला किती दुःख होत असेल याचा विचार केला का कधी? हा, माझं बोलणं अजून पुरं झालं नाही, व्हायचंय. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल, आला तर येऊ दे, माझा बी राग येऊ दे, चालन मला. पण माझ्या बोलण्यावर जर विचार नाही केला तर स्वतःचा बी राग येऊ द्या, कळलं? जा, चहा पिऊन झाला ना, माझा बी डोस संपला. बाहेर जाऊन हलकं होऊन ये जा. काय आता काय मला नजर लावणार का विचारच करीत बसणार? प्या चहा प्या. ओम, बरं झालं तू इथेच आहेस. नाही त्याचं काय आहे, पप्पांसमोर नाही बोलता येणार. ओम, मला वाटतं तू तुझ्या घरी परत जावंस. विसरून जाऊया आपण आपलं प्रेम वगैरे सगळं. वृंदा, प्लीज यार. प्लीज? व्हॉट प्लीज ओम? ही माझ्या पप्पांचा होणारा सतत होणारा अपमान सहन करत राहू? हे बघ वृंदा, या विषयावरनं मी माझ्या मम्माशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. त्याने माझ्या पप्पांचा होणारा अपमान भरून निघणार आहे का? मी हात जोडतो, म्हटलं तर पाया पडतो, बस. श्री इथे तुझ्या घरच्यांच्या वतीने तुझी माफी मागायला आला होता, तेव्हा तू काय केलं होतंस? त्याचा इन्सल्ट करून मिळाली तुझ्या मनाला शांती? तू पाया पडलास म्हणून तुझ्या घरच्यांनी केलेला इन्सल्ट विसरता येईल?
ते काय नाही. हे सगळं थांबलंच पाहिजे ओम. उद्या तुमच्या घरी कोणी काहीतरी करून बसायचं, कुणीतरी कुठे फसायचं आणि ब्लेम पप्पांवर यायचा. ते काय नाही. हे सगळं थांबलंच पाहिजे. मी तर पप्पांनाही सांगणार आहे. पुरे झाली तुमची मधुकर अंकलशी मैत्री. आप्पांना गुरु मानून त्यांची पूजा करणं बास. तुमचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा. आमचा तुमच्याशी काही संबंध नाही आणि तुमचाही नाही. आपण दोघं कधी न भेटलेलंच बरं. विसरून जाऊ ना तर सुखी राहू. तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने. पप्पांचा बिझनेस काय मी सांभाळीन, नाहीतर तू सांभाळ. आम्ही दान केलं असं समजू. हो, हा एकच मार्ग उरलाय माझ्या पुढे. वृंदा, तुला फक्त तू आणि अंकल दिसताय. मग दोघांना होणारा त्रास दिसतोय. पण मी माझ्या घरच्यांना सोडून इथं आलो. त्यांच्याशी भांडून, त्यांच्याशी रिलेशन तोडून आलोय. मला किती त्रास होतोय हे नाही दिसत आहे तुला? मला किती त्रास होतोय हे नाही दिसत आहे तुला? आता इथून जर मी गेलो ना तर फुटपाथ हा एकच आधार आहे मला. कारण मी त्या घरात परत जाणार नाहीये, कधीच नाही. मग आता तूच ठरव की मी इथे राहायचं की फुटपाथवर. ओम, आय एम सॉरी. नाही, नको वृंदा. माझं प्रेम दिसत नाहीये तुला. खूप वाईट वाटलं मला. ठीक आहे, जातो मी. ओम प्लीज, आय एम सॉरी. नाही, नको वृंदा. सॉरी कशाला? हे प्रकरण इथेच संपणार नाहीये. तू उद्या परत मला नकार देणार. त्यापेक्षा आपण इथेच थांबूया.
वृंदा, मी आहे. माझा माझ्या घरच्यांशी काहीही संबंध नाहीये. ते काय विचार करतील, ते काय बोलतील याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. आणि मी त्यांना थांबवू शकणार नाही. आणि हो, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुला मी कधीही विसरू शकणार नाही. मी फुटपाथवर असलो तरी आणि इथे असलो तरी. तू आमच्यातच राहावा म्हणून मला हे असं मध्ये मध्ये करणं भाग आहे रे. आय एम सॉरी ओम. आय लव्ह यू. I love you too. कर्मबंधातले ठेवही. आय माय सॉरी हा. नाही, कितींदा ठरवलं तुमच्या समोर ते. काय झालं? अहो, ठरवलं होतं तुमच्या समोर खायचं नाही, पण तरी शान खाल्लंच मी. यांना कळलं नाही वाटतं, मी अवघच माफी मागते. तुमच्या तोंडातल्या त्या सोन्याबद्दल बोलताय का? कळलं? सवय अशी सहजासहजी कधीच सुटत नाही ना लोक. ही सवय सोडण्यासाठी तुमचे जे प्रयत्न चाललेत ना, ते मात्र सोडू नका. परवचन. काय? नाही सोडणार. काय नाही सोडणार? ते प्रवचन नाही, सोनं हे आपलं तोंडातलं. वाईट सवयी ह्या आपण जाणीवपूर्वक सोडल्या पाहिजेत. त्या ठरवून सोडाव्या लागतात. सवयी आपल्याला सोडणार नाही.
अहो आप्पा, तुम्हाला जेव्हा वचन दिलं तेव्हापासून समध्या वाईट सवयी सोडल्या. हे मी आपल्या उगाच मजा करत होते. बर, घरातली काय हाल हवाल आहे? सगळं वातावरण थंड आहे की चिंतेचे ढग इकडे तिकडे यायला सुरू होत आहेत? चिंतेचे ढग गोळा होऊ राहिलेत. आप्पा, तुम्ही ना या बंगल्याचं नाव काजळ माया, काळजी, चिंता असं ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे अजून स्थिती बदललेली नाही. जवळ माणसं बदलत नाही तवर परिस्थिती कशी बदलत सांगा बरं. काय आज इतना सन्नाटा क्यों है भाई? काय नलू जासूस, काय हितोगुत चाललाय घर मालकांशी? आप्पा, तुम्हाला पाणी हवं असेल ना? अरे हो, घशाला अचानक कोरड पडली आहे, गजा पाणी घेऊन ये. हो ना, आणि मला बघितल्याबरोबर नक्की पडली असेल. कमल, काय तुझं हे नेहमीच? तू ये, बस बघू इथं, बस ये. काय झालंय? मी सांगते ना, हे सगळं असं गोड गोड करून सांग. पप्पा श्रीला भेटायला गेले होते. श्रीला भेटायला?